अध्यक्ष महोदय एक मिनिट, हे विषय एक मिनिट बसा. हे जे विषय आहे हे सिव्हिल सप्लाय हे बसा केदार साहेब बसा. अध्यक्ष महोदय हे विषय जे उत्तर दिलेलं आहे सिव्हिल सप्लायचं उत्तर आहे. उत्तर मध्ये खरं नाही म्हणून सांगितलेलं आहे. माझ्याकडे FIR ची कॉपी आहे आणि त्याचप्रमाणे 12 डिसेंबरला वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदमध्ये तारांकित प्रश्न क्रमांक 10 मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की गृह व पुरवठा विभाग संयुक्त कारवाईमध्ये जवळपास 90 टन तांदूळ सापडलेला आहे. त्यामुळे माझे 3 पॉइंटेड प्रश्न आहे. मान्यता प्राप्त पुरवठादाराला अशा प्रकारच्या अवैध साठा करू शकते का? त्यांच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई केलेली आहे? त्यांचं लायसन्स आपण रद्द करणार आहे का? सन्माननीय थोड़ा जरा बोलू द्या. बोला मी ऐकतोय बोला. हा सॉरी. तर सन्माननीय सदस्यांनी जी भावना मांडली हे खरं आहे की त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जमानत पण झालेली आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की बालाजी ट्रेडिंग कंपनीचे मालक महेश अग्रवाल यांचा मुद्देमाल 3 ट्रक होता. त्यातील 88,125 किलो तांदूळ सापडलेला आहे हे खरं आहे. आणि ह्या सर्व ट्रकच्या एकंदरीत पाहिलं आपण तर याची किंमत 45,86,971 रुपये आहे. कारवाई 2 राशन दुकाना त्याच्या संबंधित जे मिळालं पोलिसांना त्याच्या रिपोर्टच्या आधारे ते निलंबित करण्यात आलेले आहे. आणि परत 22 राशन दुकानदाराची चौकशी चालू आहे. हे तांदूळ आपण तपासण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवलेला आहे. मला वाटतं 10-15 दिवसात त्याचा रिपोर्ट येईल. आणि ह्या सर्व समोर ठेवूनच आपण अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 च्या मधील कलम 3 आणि 7 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आता एकदा रिपोर्ट आला का डायरेक्ट लायसन रद्द करण्यात. अरे ऐका ना ऐकू का दादासाहेब? मी माझी अपेक्षा पुरी होऊ द्या बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय. तर याचा रिपोर्ट एकदा आला का संबंधित आता मी सांगू लागलो आपल्याला तरीही सन्माननीय सदस्यांची अपेक्षाप्रमाणेच हा निर्णय होणार. कारण की काळ्या बाजार मधला तांदूळ आलेला ते त्यांनी जे शंका व्यक्त केली ही खरी समजून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बोला अध्यक्ष महोदय एक मिनिट. अध्यक्ष महोदय एक मिनिट. हे विषय एक मिनिट बसा. हे जे विषय आहे हे सिव्हिल सप्लाय हे बसा केदार साहेब बसा. अध्यक्ष महोदय हे विषय जे उत्तर दिलेलं आहे सिव्हिल सप्लायचं उत्तर आहे. मी पणन मंत्रीला स्पष्टपणे परत एक प्रश्न विचारतो. आपले जे थेट खरेदीदार म्हणजे जे परवानधारक आहे त्याला फक्त शेतकरी पासून परवानगी माल खरेदी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या नंतर दर जेव्हा खरेदी होते त्यांचं नाव त्यांचा पत्ता किती माल घेतलं का रेटवर घेतलं आणि संध्याकाळी त्याला ते आपलं जे वेबसाईट आहे त्यांच्यावर अपलोड करणं हे बंधनकारक आहे. आणि त्यांनी केलं नाही. आपले तो माझा प्रश्न असा आहे की तुमच्या साईटवर अपलोड केलेला आहे का? नाही. तर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. आणि त्यामुळे तुमचे कायद्यामध्ये आहे की कदाचित कोणत्याही थेट खरेदीदारांनी समजा कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांचं लायसन्स आपण रद्द करणार. तर आपण लायसन्स रद्द करणार का? बोला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी ज्या ज्या भावना मांडल्या त्या खऱ्या आहे. आणि जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत त्याचा लायसन कॅन्सल करण्यात येईल. चला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 707. एक मिनिट क्लिअर. एक कसं आहे एका कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं आहे. तुम्ही असा तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नका. केदार साहेब त्यांना डिस्टर्ब करू नका. डिस्टर्ब करतात. बरोबर आहे बोला तुम्ही. आणि मला संरक्षण आपण द्यायला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी पहिलेच बोललो का हे गुन्हा दाखल होईल. ऐका तर घरी परत डिस्टर्ब करताय. अरे हे गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टाने जे निर्णय दिला
त्याच्या अधीन राहून राहील हेच बोललो मी, आणि त्याचा ठीक आहे. आज रद्द केला जाईल. बसा बसा. मंत्री महोदय, सदर बाब ही न्यायप्रविष्ट आहे, ह्याच्यात याचिका चालू असेल कोर्टात. ती याचिकेचा निर्णय होईस तोपर्यंत तुम्ही लायसन्स सस्पेंड करणार आहात असं म्हणताय का? होय. हा ठीक आहे. होय. चला पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 3. नाही आता झाला. आता काय प्रश्न क्रमांक 72,707. मी जे बोलून राहिलो ते वेगळं आहे. कोणतेही थेट खरेदीदार जे खरेदीदार राहते, ज्याला लायसन्स राहते, त्याला फक्त शेतकरीपासून माल खरेदी करण्याचा अधिकार आहे. आणि हे जे माल आहे हे शेतकरीचं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी तुमच्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे की त्यांनी ते थेट लायसन्सच्या आधारावर ब्लॅकचा धंदा करून राहिला. ठीक आहे, हे शेतकरीचं माल आहेच नाही, तर ते फक्त शेतकरीचं माल खरेदी करून. नाही कांबळे साहेब, मला वाटतं ह्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. या ऐकून घ्या, बसून घ्या. या संदर्भात मंत्री महोदयांनी स्पष्टपणे इकडे सांगितलेलं आहे की या संदर्भातलं न्यायालयात खटला चालू आहे, सबज्युडिस मॅटर आहे, आणि मॅटर सबज्युडिस असेस पर्यंत, निकाल येईपर्यंत ते लायसन्स सस्पेंड करतायत. राशन दुकानदाराचा आणि इथं विषय आहे की शेतकऱ्याला माल खरेदी शेतकऱ्याला हा विषय आहे. धारक आहे ते फक्त शेतकरीपासून माल घेऊ शकते, आणि त्यांनी शेतकरीपासून नाही घेतलं हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्यांच्या साईटवर अपलोडेड नाही आहे. त्याला दररोज साईटवर अपलोड करावं लागते. तांदूळ आमच्या जिल्ह्यामध्ये होतच नाही. मंत्री महोदय, जर का सन्मान्य सदस्यांनी आत्ताच नमूद केल्याप्रमाणे जर का कुठची अनियमितता असेल तर त्याचा आपण त्वरित शोध घेऊन नेसेसरी ऍक्शन घ्यावी. चला प्रश्न क्रमांक 3. सजेशन फॉर ऍक्शन. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72,707. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.